हाय गुड मॉर्निंग. बघा सकाळचे 7:30 वाजल्यात आणि त्याच्या आधीचे माझे आंघोळ वगैरे झाली, कचरा वगैरे टाकणं झालंय. आणि दादा बघा इथं काय उठला नाही अजून, त्याचं आवरायचं आहे, त्याला आवरते, त्याचं उठते आणि घरबीर जरा आवरून घेते. त्यानंतर बघा मस्त दिवाबत्ती केली, देवाचं दर्शन घेतलं की जरा बरं वाटतं सकाळी सकाळी नाही का. बघा दिवाबत्ती केली. चला तर मग जाऊया आपण किचनमध्ये. हे बघा सकाळी मी कणिक मळून ठेवली होती कारण दीदी सकाळी 7 वाजता जाते, त्यामुळे तिच्यासाठी नाश्ता केला होता. बघा मस्त पिवळा भात केला आहे कारण रात्रीचा भात होता त्याला फोडणी दिली मी. आणि बघा भाजी पण केली आहे मी इकडं. हे बघा सकाळी बटाट्याची भाजी केली होती कारण मी 6 वाजता उठली होती ना. आणि हे बघा इकडं मस्त चहा उकळला आहे, या चहा प्यायला. कारण थंडीची चहा पिण्यात काय मजा वेगळीच असते बरं का. कारण हिवाळ्यात खूप चहा जास्तच पिवं वाटतं, कारण बंद करायचं म्हणलं तर नाही होते कारण हिवाळ्याचं. कारण गरम गरम चहा पिले जरासं बरं वाटतं. मग दाजी आणि मी इकडं मस्त चहाचा सोहात घेतलो. आणि इकडं बघा कणिक मळलेली होती, म्हणलं चला चपात्या करून घेते सगळ्यांसाठीच, कारण दोघाचा डबा भरायचा आहे आणि चिकू काय शाळेत जाणार नाही. त्यामुळे बघा मस्त गोळे 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 करून घेतले आणि सगळ्या बघा चपात्या लाटून घेतल्या. इतक्यात आलं पाणी आणि दाजी म्हणले की मी भरून देतो तुला पाणी सगळं. 2-3 त्यांनी भांडे आणले आणि मी घरातलं आवरून घेतलं. दाजी म्हणले की घरातलं तू आवरून घे, मी तुझं बाहेरचं पाणी भरून देतो मी तुला. दाजी कसं बाहेरची कामं सगळे करून घेतात, पोरांना शाळेत सोडवायचं, पाणी आलेलं भरायचं, सिलेंडर घ्यायचं, काय किराणा आणायचं म्हणलं ते सगळं तेच करतात. आणि इकडं बघा मी मस्त डबा भरून घेते. दोघाचा डबा भरला की माझं टेन्शन थोडंसं कमी होतं. तर म्हणलं यांचे डबे दोघाचे भरून घेते. तितक्यात बघा आजू परत चिकूकडे गेले. चिकू म्हणला मम्मी माझा ब्रश कर. त्याचं ब्रश केलं, त्याला थोडासा ॲलोवेरा दिला कारण त्याला कप झालंय ना. त्याचं जाऊन देऊन आली, त्याला थोडंसं ॲलोवेरा दिला. त्याला म्हणलं थोडं 5 मिनटं बस, यांचे डबे भरते मग तुझं बघते. म्हणलं काय करायचं आहे तुझं आता. तितक्यात म्हणलं हे सगळे कपडे धुवून घेतलं. म्हणजे कसं आहे कपड्यांचं खूप मोठं टेन्शन येतं बरं का मला. त्यामुळे पहिलं कपडे धुवून घेतले आणि इकडं बघा मस्त 2 ज्वारीच्या भाकऱ्या टाकल्या कारण मला ज्वारीची भाकर लागते दुपारी जेवणामध्ये. ज्वारीचीच भाकरी खाते मी, मला चपाती अजिबात आवडत नाही म्हणजे काय मला होतच नाही मुळामध्ये. चपाती खाल्ली की मला त्रास होतो. दादा म्हणला मला मम्मी पपई दे कापून, मग त्याला पपई कापून दिली. मग स्वयंपाकाची भांडी होती भरपूर, म्हणलं चला म्हणलं आधी पहिलं भांडी घासून घेते. भांडी घासल्याच्या नंतर म्हणलं जरा सगळं थोडं क्लीन वाटतं. भांडे असले की म्हणलं पसारा होतो. बघा सगळी भांडी घासून घेतली मी, किचन कट्टा पूर्ण क्लीन करून घेतली आहे बघा. आणि बेसिनमध्ये मी कढई ठेवली आहे आणि त्याच्यातलं पाणी घेते. नाही तर तुमचा गैरसमज होईल, ह्या बेसिनमधलंच पाणी घेतात आणि किचनवर टाकतात, असं काही नाही बरं का. कारण बेसिनमध्ये मी कढई ठेवली आहे ना, त्याच्यातलं पाणी टाकते. बघा पूर्ण किचन तर मी क्लीन करून घेतलंय. पण दादाने सांगितलं की मला डाळ खिचडी करायला. म्हणलं मला काहीच खायचं नाही, दुसरं काहीच वाटत नाही, मला डाळ कर, मुगाची डाळ टाकून खिचडी कर, डाळ खिचडी. बघा मी डाळ खिचडी करते. काय आपल्या लेकराचं म्हणलं की काय ना काय आपल्या असतं, तर थोडं आजारी असल्यामुळे जरा ज्याचं सगळंच ऐकावं लागतं. त्यामुळे बघा डाळ खिचडी करते. माझं सकाळचं रुटीन कसं वाटलंय नक्कीच सांगा मला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. बाय.